Hello dear students. Our next topic is Lissajous figure. Okay, when a particle is under the influence of 2 SHM. ओके, एखादा पार्टिकल आहे आणि त्याच्यावर 2 SHMचा परिणाम होऊन राहिलाय परपेंडिक्युलर टू इच अदर. त्या 2 SHMs कशा आहे? परपेंडिक्युलर आहे. आणि परपेंडिक्युलरचं इक्वेशन आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तिथे काय बनतं? इलिप्सचं इक्वेशन बनतं. ओके, मग आता व्हेन अ पार्टिकल इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ 2 SHMs परपेंडिक्युलर टू इच अदर, द रिझल्टंट पार्ट ट्रेस्ड बाय द पार्टिकल कॉल्ड लिसॅजियस फिगर. मग तो जो पार्टिकल आहे तो कोणत्या पाथनी पुढे चालला ते जर आपल्याला काढायचं असेल तर दॅट विल बी अ लिसॅजियस फिगर. आणि तेव्हा तो जो पाथ आपण स्ट्रेस करतो तेव्हा that will be a resultant figure. When a particle is simultaneously under the influence of 2 SHM, तो पार्टिकल कसा आहे? सायमल्टेनियसली इन्फ्लुएन्स होऊन राहिला आहे कोणाच्या? 2 SHMs ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड. मग इथे यांची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे आणि त्यांची ॲम्प्लिट्यूड डिफरंट पाहिजे अँड फेज म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. आता या कंडिशन्स आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत की सेम फ्रिक्वेन्सी पाहिजे बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड पाहिजे, फेज म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर पाहिजे. ओके, द रिझल्टंट वेव्ह मोशन बी रिप्रेझेंटेड ॲज, जसं आपण बघितलं होतं आधीच्या इक्वेशनमध्ये, दॅट विल बी x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² मायनस ट्वाइस xy अपॉन ab इंटू कॉस फाय इज इक्वल टू sin² फाय. ओके, सो त्याला दिला आपण इक्वेशन नंबर 1. आता याच्यात आपल्याला केसेस बघायचे आहे. काय काय होऊ शकतं? जर फाय 0 असेल तर कॉस फायची व्हॅल्यू किती? कॉस फायची व्हॅल्यू किती असते? 1 असते. ओके, आणि साइन फायची व्हॅल्यू किती असते? 0 असते. सो कॉस 0 1 अँड साइन 0 0. मग ह्या व्हॅल्यू आपण इथे पुट करू. आता मग आपल्याजवळ इक्वेशन 1 काय होतं? x² प्लस x² अपॉन a² मायनस y² अपॉन b². एवढंच वाचलं आपल्यासोबत, कारण की कॉस फाय जो आहे तो 0 आहे आणि सोबतचा जो आहे त्याला जर त्यांनी मल्टिप्लाय केलं तर ते पण 0 येते. ओके, सो x/a मायनस y/b होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, मग आता आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. स्क्वेअर रूट काढत असताना इथे 2 पॉसिबिलिटी आहे. एक तर ते पॉझिटिव्ह निघू शकतं किंवा ते निगेटिव्ह सुद्धा निघू शकतं. मग म्हणून खाली आपण काय दिलेलं आहे? प्लस मायनस x/a मायनस y/b इज इक्वल टू 0. याच्यावरून yची जर आपण व्हॅल्यू काढतो आहोत तर ती काय असेल? b/a इंटू x. ओके, मग b/a इंटू x. सो द रिझल्टंट मोशन इज अ स्ट्रेट लाईन इन अ क्वाड्रंट्स 1 अँड 2. ओके, हे जे काही रिझल्टंट फिगर मिळणार आहे आपल्याला ती कुठे मिळणार आहे? क्वाड्रंट 1 आणि 2 मध्ये मिळणार आहे. हे आपल्याला झालेलं आहे शाळेमध्ये असताना. क्वाड्रंट 1 2 3 4 असतात. ओके, सो आपण ही डायग्राम काढली आहे. डायग्राममध्ये बघा खाली 2a दाखवलेला आहे, व्हर्टिकली जे आहे ते 2b दाखवलेलं आहे आणि मध्ये आपण एक लाईन काढलेली आहे. दॅट विल बी आवर रिझल्टंट. ओके, नाऊ व्हेन फाय इज इक्वल टू π/4. फाय हा जर π/4 असेल तर π/4 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. साइन π/4 इज इक्वल टू कॉस π/4 इज इक्वल टू 1/√2. साइन π/4 आणि कॉस π/4 दोन्ही याची व्हॅल्यू काय आहे? 1/√2 आहे. ओके, सो इक्वेशन 1. अब इक्वेशन 1 क्या बनेगा? यहाँ x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² माइनस ट्वाइस xy अपॉन ab इन ब्रॅकेट 1/√2 इज इक्वल टू 1/√2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, मग x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² मायनस ट्वाइस माइनस √2 xy ab इज इक्वल टू 1/2 बनेगा, कारण की त्याचा स्क्वेअर आहे. ओके, हे इक्वेशन इझीच आहे. काय केलं? फक्त आपण तिथे व्हॅल्यू पुट केल्या आणि त्याच्यासोबतच्याला त्याच्याबरोबर मल्टिप्लाय केलं. विच रिप्रेझेंट्स अ ऑब्लिक इलिप्स. हा आपल्याला एक ऑब्लिक इलिप्स दाखवतो. जो इलिप्स जो आहे तो सरळ नाही आहे, ऑब्लिक आपण काढतो ना, तसा ऑब्लिक इलिप्स आहे. ओके, सो 2 क्वाड्रंट्स दाखवलेले आहे. 2 क्वाड्रंट आहे, याच्यामध्ये 4 क्वाड्रंट्स आहे आणि 2 क्वाड्रंटमध्ये याचा मॅक्झिमम पार्ट आलेला आहे. खाली दाखवलेला आहे ट्वाइस ए, वरती दाखवलेला आहे ट्वाइस बी. ओके, सो डायग्राम लक्षात आली.
आता व्हेन फाय इज इक्वल टू पाय बाय 2, पहिले काय होता, फाय होता आपला 0, मग होता पाय बाय 4, आता आहे पाय बाय 2. ओके, सो साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू येते 1, पाय बाय 2 म्हणजे किती 90, आणि कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती येते 0. ओके, मग ह्या व्हॅल्यूज आपल्याला त्या इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे आहे. चलो पुट करो. इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यावर काय बनते, हे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस ट्वाइस एक्स वाय अपॉन ए बी कॉस पाय बाय 2 इज इक्वल टू साइन स्क्वेअर पाय बाय 2. ओके, मग वरती आपल्याजवळ व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुट केल्या तर कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू तर 0 येते. फिर बचा क्या, जो बचा वो लिख देते. सो एक्स स्क्वेयर अपॉन ए स्क्वेयर प्लस वाई स्क्वेयर अपॉन बी स्क्वेयर इज इक्वल टू 1. ओके, तो ये इक्वेशन हमारा बन गया, विच रिप्रेजेंट्स अ सिमेट्रिकल इलिप्स. हे काय दाखवते, सिमेट्रिकल इलिप्स दाखवते, हुज मेजर अँड मायनर ॲक्सिस कोइन्साइड्स विथ द कोऑर्डिनेट ॲक्सिस. ओके, मग याच्यामध्ये हे फक्त एक छान असं इक्वेशन बनलेलं आहे इलिप्सचं. मग तो इलिप्स आपण दाखवलेला आहे, सेम स्केल घेतली आहे, खाली ट्वाइस आहे, वरती ट्वाइस बी. ओके, विच रिप्रेझेंट्स द सिमेट्रिकल इलिप्स हुज मेजर अँड मायनर ॲक्सिस कोइन्साइड विथ द कोऑर्डिनेट ऑफ ॲक्सिस. ओके, इफ द ॲम्प्लिट्यूड आर इक्वल, ए इज इक्वल टू बी. आता जर यांचे ॲम्प्लिट्यूड सेम असेल, ए इज इक्वल टू बी, तर काय बनेल, त्याचा सर्कल बनेल, वी नो दॅट. देन एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर हे चेंज काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बनेल, विच रिप्रेझेंट्स द सर्कल ऑफ रेडियस ए. याच्यापासून याचा काय बनला, सर्कल बनला, आणि त्याची रेडियस असणार आहे ए. मग खाली आपण डायग्राम दाखवलेली आहे त्याच्या. सो रिझल्टंट विल बी अवर सर्कल. खाली दाखवलेला आहे ट्वाइस ए, त्यानंतर वाय ॲक्सिसला दाखवलेला आहे ट्वाइस बी. ओके, क्लिअर. इथे आपल्याला या तीन कंडिशन्स द्याव्या लागतात. पहिल्यांदा केस 1 मध्ये फाय इज इक्वल टू 0, केस 2 मध्ये फाय इज इक्वल टू पाय बाय 4, अँड केस 3 मध्ये पाय बाय 2, फाय इज इक्वल टू पाय बाय 2. मग जेव्हा फाय इज इक्वल टू 0 होता तेव्हा आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळाली. त्याच्यानंतर फाय इज इक्वल टू पाय बाय 4 होता तेव्हा आपल्याला ऑब्लिक इलिप्स मिळाला. आणि जर फाय इज इक्वल टू पाय बाय 2 होता तर आपल्याला एक इलिप्स मिळाला. आणि जर ए आणि बी दोघंही सेम असतील तर त्याचा काय मिळेल, आपल्याला सर्कल मिळणार आहे. ओके, सो लिसॅजियस फिगरमध्ये आपल्याला ह्या सगळ्या डायग्राम्स काढाव्या लागणार आहे. डायग्राम इज मस्ट हिअर टू डिस्क्राइब द लिसॅजियस फिगर. ओके, क्लिअर.